हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आजकाल एक बातमी ऐकायला मिळते आहे. ते म्हणजे कोल्हापूरच्या गादीचे वारसदार म्हणजे शाहू महाराजांचे वारसदार, ज्यांचं नावसुद्धा शाहू महाराज आहे, ते 2024च्या जनरल इलेक्शनसाठी कॉन्टेस्ट करत आहेत. त्यांच्यावरून इतिहासातली एक गोष्ट मला आठवली, ती तुमच्याबरोबर आवर्जून शेअर करावीशी मला वाटली, कारण त्याच्यातनं बऱ्याच काही आजही शिकण्यासारखं आहे 600-1400 वर्षानंतरसुद्धा. ती गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे जाणीवपूर्वक, म्हणून हा मी व्हिडिओ बनवतो आहे. आपल्यापैकी काही जणांनी ऐकलंही नसेल किंवा बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल की इतिहासामध्ये वेदोक्त प्रकरण खूप गाजलं होतं जेव्हा शाहू महाराज आणि टिळक जिवंत होते, तेव्हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली भारत होता. तेव्हा शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या संस्थानाचे राजे होते आणि लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताचे जनसामान्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्या काळी हे घडलेलं प्रकरण आहे. शाहू महाराज जेव्हा एकदा राजघाटावर म्हणजे पंचगंगेच्या तीरावर जेव्हा आंघोळ करायला गेले होते सणासुदीच्या दिवशी, त्यांच्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त त्यांचे मित्र असलेले राजाराम शास्त्रीसुद्धा होते. घाटावर पोचल्यानंतर शाहू महाराजांच्या लक्षात आलं की त्यांचा जो राजपुरोहित आहे, ज्याचं नाव नारायण पुरोहित होतं किंवा नारायण भटजी होतं, तो तिथे आला नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या टांगेवाल्याला किंवा आपल्या बग्गीवाल्याला सांगितलं की सरळ नारायण पुरोहिताच्या घरी जा आणि त्यांना इथे लगेच घेऊन ये, कारण आंघोळ करताना जेव्हा वेदोक्त मंत्रांचा उच्चार करायला पाहिजे सणासुदीच्या दिवशी, तेव्हा त्यांची गरज लागणार आहे. म्हणून तो टांगेवाला किंवा बग्गीवाला सरळ सरळ नारायण पुरोहिताच्या घरी गेला, तर नारायण पुरोहित तेव्हा तो त्याच्या घरी नव्हता. नारायण पुरोहिताची बायको बऱ्यापैकी टांगेवाल्यावर रागवल्या आणि सांगितलं की तो इथे रात्रभर नाही आहे. टांगेवाला जे काय समजायचं ते समजला आणि टांगेवाल्यांनी एका विशिष्ट अशा ठिकाणावरून नारायण पुरोहिताला उचलून आणलं, टांग्यात घालून आणलं. तर नारायण पुरोहित जो होता तो बऱ्यापैकी नशेतसुद्धा होता आणि त्याने आंघोळसुद्धा केली नव्हती. घाईगडबडीत जेव्हा तो पंचगंगेच्या राजघाटावर पोहोचला आणि शाहू महाराजांनी आंघोळ करायला सुरुवात केली, तेव्हा शाहू महाराजांचे मित्र असलेले जे राजाराम शास्त्री होते, ते सुद्धा अतिशय प्रगल्भ असं पंडित व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं आणि ते शाहू महाराजांना म्हणाला की शाहू महाराज, तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार आहे आणि तुमचा जो पुरोहित आहे तो पुराणोक्त मंत्र म्हणतो आहे. हे कसं काय बुवा? तर हे प्रकरण काय आहे हे शाहू महाराजांच्या लगेच लक्षात आलं. तेव्हा त्यांनी नारायण पुरोहिताला विचारलं की तुम्ही वेदमंत्रांचं पठण का नाही करत आहे, तुम्ही पुराणातल्या मंत्रांचं का पठण करताय? आता गोष्ट पुढे सरकण्यापूर्वी थोडासा बॅकग्राऊंड म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. वेदोक्त मंत्र हे वैदिक पद्धतीनुसार म्हटले जातात. त्याच्यासाठी जो वेदमंत्र म्हणणारा आहे तो अतिशय शुचिर्भूत होऊन वेदमंत्र त्याने म्हणायचे असतात आणि वेदमंत्र हे क्षत्रियांसाठी म्हटले जातात, म्हणजे उच्च कुलीन लोकांसाठीच म्हटले जातात. ते सामान्य लोकांसाठी म्हटले नाही जात. म्हणजे ज्यांची मुंज होते किंवा मुंजीनंतर जे यज्ञोपवीत किंवा जानवं धारण करतात त्यांच्यासाठीच वेदांमधले मंत्र म्हटले जातात. कारण जेव्हा एखाद्याची मुंज होते तेव्हा त्याला दुसरा जन्म प्राप्त झाला असं समजलं जातं आणि वेदांच्या धोरणानुसार किंवा वेदांच्या संहितेनुसार त्यालाच मुंज करण्याचा अधिकार आहे किंवा यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे, जो जन्मानी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे किंवा वैश्य आहे. सर्वसामान्यांना किंवा शूद्रांना वेदमंत्रांचं पठण करण्याचा किंवा ऐकण्याचा सुद्धा अधिकार नसतो. अशी सर्वसाधारणपणे वैदिक पद्धती आहे. पुराणोक्त मंत्र जे आहे ते पुराणांतल्या कथांवर अवलंबून असतात. त्यांना फारसं महत्त्व नसतं वैदिक दृष्टिकोनातनं किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातनं.
फारसं महत्त्व नसतं, ते शूद्रांसाठी असतात असं समजलं जातं. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये जेव्हा शाहू महाराजांनी आपल्या पुरोहिताला नारायण भटाला जेव्हा विचारलं की मी राजा असतानासुद्धा माझ्यासाठी वैदिक मंत्र का नाही म्हणत आहात, तुम्ही पुराणोक्त मंत्र का म्हणतायत, तर सरळ सरळ त्या नारायण पुरोहितांनी शाहू महाराजांना सांगितलं की शाहू महाराज, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदांमधल्या मंत्रांचा अधिकार नाही, त्याच्यामुळं तुमच्यासाठी मी वेद मंत्र म्हणू नाही शकत, तुमचा अधिकार केवळ पुराणातल्या मंत्रांचा आहे. म्हणजे इथे तुम्ही डेअरिंग बघितली पाहिजे नारायण पुरोहिताची, की नारायण पुरोहित सरळ सरळ आपल्या राजाला सांगतोय की तुम्ही शूद्र आहात आणि तुम्हाला वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही. मोठ्या संयमाने शाहू महाराजांनी ते सगळं ऐकणं सहन करून विचारलं की ठीक आहे, पण कमीत कमी तुम्ही आंघोळ तरी करून यायला पाहिजे होतं हे मंत्र म्हणताना. तेव्हा नारायण पुरोहिताने सांगितलं की पुराणातले मंत्र म्हणायचे आणि ते पण शूद्रासाठी, मग आंघोळ करायची गरज काय आहे. आता हे वाक्य ऐकून शाहू महाराजांसारखं तरुण व्यक्तिमत्व किती चिडलं असेल याची तुम्ही कल्पना करायला पाहिजे. आणि अर्थातच कथा असं सांगते किंवा घटना अशी सांगते की रागाच्या भरात शाहू महाराजांनी त्या नारायण पुरोहिताला चाबकानं फोडून काढलं आणि त्याला हाकलून दिलं. त्याचं सगळं इनाम वगैरे म्हणजे त्याला दिलेलं इनाम किंवा वतन सगळं रद्द करून टाकलं बेसिकली. पुढे जाऊन क्षात्र जगद्गुरू नावाचं त्यांनी पद कोल्हापूर संस्थानामध्ये निर्माण केलं आणि क्षत्रियसुद्धा जगद्गुरू होतील याची त्यांनी व्यवस्था केली बेसिकली. इथे आपल्याला काय दिसतं, याच्यातनं आपण काय बोध घ्यायचा आहे. जो बोध शाहू महाराजांनी स्वतः त्या काळात घेतला होता तो हा म्हणजे की मी शाहू महाराज आहे आणि माझ्यासारख्या राजा असलेल्या व्यक्तिमत्वालासुद्धा एक नारायण पुरोहित जो माझ्याच तुकड्यावर पोचतो आहे, तो सुद्धा शूद्र म्हणून म्हणजे माझी गणना करतो आहे आणि मला वेदमंत्रांचा अधिकार नाही असं सांगतो आहे. तर जे शोषित आहेत, पीडित आहेत, कष्टकरी जनता जी आहे, सर्वसामान्य जी जनता आहे, बहुजन जनता आहे, त्यांची अवस्था काय असेल याचे त्यांनी त्यांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा उहापोह केलेला आहे. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जनसामान्यांसाठी जे महान कार्य केलं आहे शाहू महाराजांनी, त्या महान कार्य करण्यापाठीमागे हा प्रसंगसुद्धा तितकाच कारणीभूत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्रिटिशांच्या काळामध्ये तेव्हाच्या काळात जे भारतीय राजकुमार होते ते विशेषतः विलायतेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये शिकायला जायचे, पण शाहू महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं ज्यांचं शिक्षण राजकोटमध्ये झालं होतं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शाहू महाराजांनी जनसामान्यांसाठी जे महान कार्य केलं आहे त्याच्यामुळेच त्यांना जाणता राजा असं ही पदवी लोकांनी दिली होती बेसिकली. हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. जाणता राजा ही पदवी शाहू महाराजांना पहिल्यांदा दिली गेली होती किंवा जाणता राजा असं संबोधन शाहू महाराजांसाठीच केलं गेलं पहिल्यांदा. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ह्या प्रकरणामध्ये दुसरा एक ट्विस्ट आहे तो म्हणजे लोकमान्य टिळकांचा. लोकमान्य टिळक कोकणस्थ ब्राह्मण होते, कर्मठ व्यक्तिमत्व होतं, अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व, गणिती असं व्यक्तिमत्व, विलायतेवरनं शिकून आलेलं हे व्यक्तिमत्व. जेव्हा हे प्रकरण त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी केसरी ह्या त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एक अग्रलेख लिहिला, वेदोक्ताचे खूळ या नावाने. आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी शाहू महाराजांवर टीका केली आहे. ते म्हणतायत की मराठा साम्राज्याचा निर्माता असलेल्या शिवाजी महाराजांनासुद्धा वेदोक्त मंत्रांचा अधिकार नव्हता, तर वेदोक्त मंत्रांचा अट्टाहास शाहू महाराजांसारख्या माणसांनी का बरे करावा असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा सुद्धा दाखला दिला आहे. ते म्हणतायत की कलियुगामध्ये केवळ दोनच वर्ण असतात, एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शूद्र. त्याच्यामुळे शाहू महाराज हे शूद्र आहेत आणि त्यांना वेदोक्त मंत्रांचा बिलकुल अधिकार नाही आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. ही भूमिका अर्थातच दुर्दैवी आहे.
आपण इतिहासामध्ये ज्या ज्या लोकांना महान व्यक्तिमत्व म्हणून शिकलो आहे, ज्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यांसमोर ठेवत आलेलो आहे, ती व्यक्तिमत्व नक्कीच परिपूर्ण अशी नव्हती. त्याच्यामुळे अशा व्यक्तिमत्वांचं जेव्हा आपण स्टडी करतो, अभ्यास करतो, तेव्हा मला असं वाटतं की त्यांच्या चांगल्याच गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. त्यांच्या वाईट गोष्टींना त्यांच्यातल्या वाईट गोष्टींना आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायला पाहिजे. हे टिळकांच्या भूमिकेवरनं आपल्या लक्षात येतं आहे, लक्षात आलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. तर याच्यातनं तुम्हाला काय बोध घेता येईल हा तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. ही कथा सांगण्या पाठीमागचा माझा फक्त हाच हेतू होता की आजकालच्या ज्या बातम्या येत आहेत, शाहू महाराजांचे वंशज ज्यांचं नाव शाहू महाराजच आहे, ते सुद्धा इलेक्शन लढत आहेत. केवळ तेवढ्यासाठीच, म्हणजे तो एक संदर्भ आला म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवला. अन्य कुठलाही याच्या पाठीमागचा हेतू नव्हता. धन्यवाद.